चलो सुरू करा कोणीतरी सुरू करा. चला रोल सुरू करा ना. आज आम्ही सर्व सदस्यांनी लाडक्या बहीण योजनेवरती प्रश्न मांडले होते. त्यांना विचारलं सरकारला आम्ही की 1500 रुपयाचे 2100 रुपये कधी देणार तुम्ही. बहिणींना वगळण्यात आलंय, त्यांच्या बाबतीत आपण काय करणार आहात. तर याच्यावरती माननीय मंत्री महोदय यांनी 1500चे 2100 रुपये करण्यावरती काही उत्तर दिलं नाही. आणि दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी 2,33,000 महिलांचा लाभ दिला होता. असं 2,33,00,000 लोकांना महिला लाभ दिला होता असं सांगितलं गेलं. आणि आत्ता सांगतात की 2,47,00,000 महिला त्यामध्ये ॲड केलेल्या आहे. हा पूर्ण गोलमाल करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. कारण ज्या 27,00,000 महिलांना वगळण्यात आलं याच्या संदर्भात सरकार काही बोलत नाही आहे. त्याच्यामुळे आज आम्ही सभात्याग करून इथं बाहेर आलो आहोत. मुळात सर्व सदस्यांनी आज वॉकआउट केला विरोधी पक्षाच्या. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न होता. लाडक्या बहिणी सांगून सत्तेची खुर्ची उभवणारे महायुतीचं सरकार लाडक्या आता नव्यानं निकष लावून वगळण्याचं काम जोरात सुरू केलेलं आहे. 27,00,000 महिलांना वगळण्याचं काम सुरू करत असताना त्यामध्ये नव्या महिला कुठल्या समावेश केल्या की नमो शेतकरी योजनेमध्ये असलेल्या आहे त्यांना 500 रुपये द्यायचा आणि त्यांना सुद्धा यामध्ये सहभागी करून आकडा फुगवून दाखवला. त्याबरोबर संजय गांधी निराधार योजना असेल, 1,000 रुपये लाभ मिळतो, म्हणजे 1,000 रुपये 1,500 रुपयाच्या वरचा लाभ मिळतो किंवा 1,000 रुपयापर्यंत लाभ मिळतो, त्यांना 500 रुपये ॲड करून त्याही महिला जोडण्याचं काम केलं. खरं तर 27,00,000 महिला बाहेर काढल्यानंतर लावून हा आकडा फुगतो कसा, ही खोटी माहिती, दिशाभूल करणारी माहिती सभागृहापुढे ठेवली आणि लाडक्या बहिणींना फसवण्याचं काम केलं. मागत होतो तर उत्तरातून मंत्री पळ काढत होते आणि अध्यक्ष वारंवार विनंती करूनही की हा प्रश्नाला न्याय मिळेपर्यंत आम्हाला प्रश्न विचारू द्या. केवळ दोनच प्रश्न ठिकाणी विचारण्याची झाली आणि नंतर दुसरा प्रश्न पुकारला गेला. या प्रश्नाला न्यायच देऊ शकले नाहीत. म्हणजेच लाडक्या बहिणींना न्याय देण्याची भूमिका या सरकारची नाही, 1500 वरून 2100 देण्याची नियत या सरकारची नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे. या सरकारने बनवाबनवी करून खोटी प्रलोभन देऊन सत्ता मिळवली आणि लाडक्या बहिणीला त्यावेळेस स्पेसिफिक आमच्या रोहितजींनी विचारला आणि अनेक सदस्यांनी विचारला, आमच्या विश्वजींनी विचारला, त्यावेळेस त्याचं कुठलंही उत्तर न देता पळ काढण्याचं काम सरकारने केलं. म्हणून आज आम्ही बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी वॉकआउट करून बाहेर पडलो. हे या ठिकाणी आज आपने लाडली बहन का मुद्दा उठाया था, क्या सवाल पर आपकी सरकार ने क्या जवाब दिया? नहीं, सवाल यही था कि स्पेसिफिक सवाल पूछा गया था विरोधी पक्ष की ओर से कि आप लोग 1500 से 2100 करने वाले, उसका कोई जवाब नहीं मिला. और तो पिछला जो अक्टूबर में था 2024 में, उससे बढ़ाकर उन्होंने बात की. ये बड़ा नहीं, ये झूठ बात थी. मंत्री ने वहाँ सभागृह को और हमारे पूरे जनता को गुमराह करने वाली बात कही. और उन्होंने वो जो पिछले, तो हमने सवाल यही किया कि ये हमारे सवाल का स्पेसिफिक उत्तर, स्पेसिफिक प्रश्न का स्पेसिफिक उत्तर सरकार की तरफ आया नहीं. हमारे काफ़ी सदस्यों ने इस बारे में प्रश्न पूछने की कोशिश की, तो 2 ही प्रश्न पूछने की संधि मिली और अगला प्रश्न को पुकारा गया. इस प्रश्न को कोई न्याय नहीं मिला, महिलाओं को न्याय नहीं मिला. ये सरकार जो झूठा जुमला पेरकर, झूठा आश्वासन कर महिलाओं को 2100 रुपये देने की बात कर रही थी, इससे वो उन्होंने घुमजाव किया और महिलाओं के साथ में इन लोगों ने वोट लेकर बेईमानी की. यही इसका अर्थ निकलता है. और इसीलिए जब महिलाओं को न्याय नहीं दे सकते तो हमने ये प्रश्नों को न्याय नहीं मिला करके हमने वॉकआउट किया. महायुति के नेता रामदास कदम ने कहा है कि अगर एक लाडली बहन योजना बंद कर दे तो 10 योजनाएं शुरू कर सकते हैं. सरकार की आर्थिक हालत सही नहीं है. क्या इसका अर्थ ये समझा जाए कि लाडली बहन की योजना बंद होने की कगार पर है? अब ये तो नीति तो वही दिखती है. अब इस साल में चलाए, पहली साल आई करके, अगले साल में ये सरकार योजना चलाएंगे ऐसी स्थिति नहीं है. मैंने पहले भी बार बोला था कि ओवरड्राफ्ट निकाल कर सरकार चलाई जा. पूरा कर्जा ये 19% के ऊपर ये कर्जा का बोझ बढ़ा हुआ है.
3 साल में 2,69,000 कर्जा 69,000 करोड़ 69,000 करोड़ का कर्जा इस राज्य पर बढ़ाया है। इसका मतलब यही है कि अभी आगे में कर्जा निकाल कर ही राज्य को चलाना पड़ेगा। ये इन्होंने जो तिजोरी की लूट की, जो नहीं चाहिए वो योजना लाकर इन लोगों ने सबने माल बिटकर हमने मिल बांटकर ये तिजोरी लूटी है, तो इसका काम आम लोगों को भुगतना पड़ रहा है। और मुझे लगता है कि आने वाले दिनों में ये सब योजनाओं को बंद करने की सरकार की मंशा दिखती है। रहा सवाल कदम साहब का, वो उनको हमारा यही कहना है कि आज जो योजना है वो चालू रखो, आगे वाली 10 योजना देने की बात मत करो। पहले हमारे जो है वो जो हम लोग अंडरवेयर पहन रहे वो ही पहले दे दो, जैकेट पहनाने की बात मत करो। वो स्थिति नहीं है, सरकार की हालत बहुत गंभीर है, तो ये बनाने की बात तो किसी की तरफ से नहीं आनी चाहिए। ये हमारा काम है, हमारा मांग है। नहीं, अभी इसका जवाब आदमी हमारा